श्री स्वामी समर्थ। खरं तर आजचं मार्गदर्शन मी हिंदीतून करणार होतो, पण मला तरी वाटतं इथं 99% सगळ्यांना मराठी समजत असेल। काही हिंदीतून मार्गदर्शन करू येते, समजते, मराठी समजते बऱ्याचपैकी सगळ्यांना। तर थोडं टेन्शन होतं मला हिंदीतून मार्गदर्शन करायचं, आणि शक्यतो ते आता मराठीतच न करूया, काही हरकत नाही। श्री स्वामी समर्थ। या श्री गुरुदेव दत्त आध्यात्मिक विकास सेवा केंद्र या माध्यमातून हा एक छोटासा सत्संग सोहळा घेण्यात आला सुरत येथे, आणि त्या सत्संग सोहळ्याचा आजचा दिवस बघा, या सुरतमधून बरेच सेवेकरी ह्या मार्गाशी ॲडमिनशी संबंधित ॲडमिन इथे जॉईन आहेत, आणि त्यांना अद्भुत असे अनुभव या सेवेतून आलेले आहेत। गुजरात म्हटलं तर व्यापारीकरण म्हणजे एक व्यापाराचं एक मोठं स्थान आपल्या आयुष्यामध्ये। धर्म काय आहे, धर्मसत्ता, राजसत्ता, दंडसत्ता, या सर्वांच्या अधिकारात, धर्मसत्तेच्या अधिकारामध्ये ह्या सर्व सत्ता असतात। महाराष्ट्राबद्दल बोलायचं जर झालं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी, गुजरात ही जरी देवांची भूमी असेल तरी भूमी अधिक महत्व भक्तांच्या भूमीला आहे। देवाचं महत्व कधी कळतं? भक्तीतून, आणि भक्त तसा असला पाहिजे तेव्हाच देवाचं महत्व कळतं। मला सांगा, अनेक तीर्थस्नानं आहेत, ते तीर्थस्नानांचं महत्त्व तुम्हाला कुठपर्यंत समजते? जेव्हा एखादा महान पुरुष, महान आत्मा जेव्हा ते दैवी सत्य रहस्य समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस ते तीर्थाचं महात्म्य आपल्याला कळतं। बघा, मला जास्त वेळ अर्धा तास मी तुमचा घेणार आहे, आणि तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक मी जे काही बोलतो ते ऐका। तुमचं भावी आयुष्य बदलण्याची ताकद या मार्गदर्शनामध्ये। तुम्ही आहात कुठे, तुम्ही जगून कुठे राहिलात, तुमचे व्यवहार काय आहेत आणि खरे व्यवहार काय। आता या ठिकाणी खूप आम्ही फोर्स लावला, पण संख्याच नाही। मला माहिती आहे सुरतचा व्यापारी वर्ग आहे, आणि त्यांच्या तासातासाला त्यांची गणित असतात। त्या जगात आपलं काय काम आहे, आपण कुठे आलोय, याचा त्यांच्याशी काही संबंध नाही। संबंध असतात तर प्रचार प्रसाराला प्रतिसाद होऊन इथं 1000 लोक उपस्थित राहिले असते। परत एकदा सांगतो, मनुष्य जन्म कशासाठी आहे? आपण आयुष्यभर कितीही कवड्या कमवल्यात, कितीही काही कमवलं, लक्षात घ्या स्मशानात जाताना काय जातं, सोबत काय घेऊन जातो मनुष्य? इथे सगळं स्वहा करून जातो। कोण कुठचं आणि किती पैसे कमवले आणि किती मोठमोठे मालक झालेत व्यवहारामध्ये, याचा अध्यात्माशी, देवधर्माशी काही संबंध नाही। गुजरात जरी देवांची भूमी असली तरी अनेक अवतार आलेत आणि महाराष्ट्रातच स्थित का झालेत? माणभूपंत चक्रधर स्वामी, त्यांचा जन्म इथंच गुजरातचा आहे, आणि त्यांचं अख्खं कार्य महाराष्ट्रात का झालं? पंजाब मधून छेलीखेडे ग्रामातून महाराज प्रकटले भूमी दुभंगून, भारत भ्रमंती करून अक्कलकोट महाराष्ट्रातच का त्यांनी स्थित केलं? का तर महाराष्ट्रातच भक्त मिळतात। आता असं म्हणणार नाही मी गुजरातकडनं मिळतात की नाही मिळत, पण जे महत्व भक्तीला दिलं जातं, इथं व्यापाराला दिलं जातं, इथं जर तुम्ही महाराजांना काय दिलं तर लगेच महाराजांकडनं तुम्हाला अपेक्षा असेल, आम्ही दान केलंय, त्या पद्धतीने ऋण मिळालं पाहिजे। तर हे जे काही आहे व्यापारीकरण, हे व्यापारीकरण
म्हणजे अध्यात्म नाही. अध्यात्म निस्वार्थपणाचं लक्षण असतं. इथं काही मागणंच नाही. हा देवाचा दरबार आहे, हा भगवंताचा दरबार आहे. या ठिकाणी तुम्ही जेवढे काही आहेत ना परमभाग्यवान जीव उपस्थित आहेत. बाकीचे झोपलेत, कलियुगाच्या पकडमध्ये सापडलेले आहेत. ते इथपर्यंत येऊ शकत नाही, कारण त्यांना खूप कलीने घेरलेलं आहे आणि आमच्याकडे तो कलीपासून सोडवला जातो, म्हणून ते इथपर्यंत आले नाहीत. दुर्दैव्य त्यांचं, त्यांच्याकडे निमंत्रण गेलं असेल, आमच्या ऍडमिन मधून काही प्रचार प्रसार झाला असेल आणि तिथपर्यंत ते पोहोचपावती गेली असेल की प्रभूंचं कार्य या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी उपस्थित किती लोक आहेत. आता जे उपस्थित नाहीत ते सगळे कलीच्या फेऱ्यातले आहेत आणि जे उपस्थित आहेत त्यांनी जरा वर्तमान काळात अगदी लक्षपूर्वक ऐका मी काय बोलतोय. भावी आयुष्यात तुमच्याकडे किती पदं असतील, किती पैसा असेल, किती प्रॉपर्टी असेल, या भगवंताला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. भगवंताची प्रॉपर्टी काय हे तुम्हाला मी तर सांगायला आलोय. हा सारा विश्वाचा पसारा कोणी निर्माण केला, कशासाठी निर्माण केला, ही फिलॉसॉफी नेमकी काय आहे, आपल्या रोजच्या व्यवहारातली फिलॉसॉफी काय, अध्यात्म काय आहे, हे दैवी रहस्य काय आहे, हे अवतार वारंवार परमेश्वर का घेतो, धर्म संस्थापनासाठी. कशासाठी अवतार घेतो? तुमचे काही कामं करायला घेतो? तुम्ही आमच्याकडे प्रश्न मांडायचे, तुमचे सगळ्यांचे एक एक करून प्रश्न सोडवायचे, म्हणजे देव प्रसन्न झाला असं होतंय का? लक्षात घ्या, त्याने एवढी सृष्टी निर्माण केली, त्यापुढे तुमचं वैभव काय, तुमची सत्ताच काय? या प्रभूंचं सामर्थ्य एवढं जबरदस्त आहे, 0 मिनिटात पृथ्वी सोन्याची करून टाकतील. मला त्यांचा परिचय करून द्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा, ह्या दत्त अवताराचा, प्रणालीचा. आज सकाळी नैवेद्य दाखवला, ग्रहण केलाय का अभिरुचिताई? आज सकाळी बघा महाराजांना इथं नैवेद्य दाखवला, स्वामी चरित्र सारामृत झालं आणि इथं नैवेद्य ग्रहण केला प्रभूंनी. असा एकही कार्यक्रम आमचा नाही त्या कार्यक्रमात प्रभू आले नसतील आणि नैवेद्य ग्रहण केला नसेल. प्रत्येक कार्यक्रमांमध्ये दाखवलेले नैवेद्य उष्टावले जातात. ही श्री गुरुदत्त परिवाराची महिमा आहे. तुम्ही कुठे जा, कुठल्या धर्म पंथात जा, कुठल्याही पंथात जा, हिंदूंच्या, जैन पंथात जा, मांडव पंथ आहे, शिवपंथ, देवी पंथ, दत्त पंथ, असं कुठे चमत्कार पाहायला मिळालेत का की कार्यक्रमाच्या वेळेस प्रभू येतात, नैवेद्य उष्टावतात, दाखवलेला नैवेद्य, असं एक तरी उदाहरण इतिहासामध्ये आहे का? हे आमच्याकडे, आणि याची दखल घेतली जात नाही, यापेक्षा दुर्दैव्य काहीच नाही. हा घोर कलियुग एवढा जबरदस्त आहे. इथं आम्ही लोकांना ट्रीट करण्यासाठी मेळावे घेतोय, पण लोक येतच नाहीत. हे दुर्दैव लोकांचं आहे. एक सहज महत्व सांगतो कलियुगाचं. ब्रह्मदेवाचे हे 4 मानसपुत्र आहेत. सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. सतयुग चालू असताना ब्रह्मदेवाने नरकाकडे जरा पाहिलं तर नरक पूर्ण खाली, स्वर्ग, देवी देवतांचे लोक एकदम फुल पॅक. सतयुगात जो सुटायचा तो डायरेक्ट स्वर्गात, नाहीतर मग दैवी लोकात जात होता, कारण तिकडे धर्म संस्कृती होती. आणि सतयुगामध्ये सतीचा स्वभाव, सतयुगाचा हा धर्माचा होता, आणि इकडे नरकामध्ये कोणीच जात नव्हतं. जो जीवितून सुटला कर्ममय वर्ण, तो सरळ जायचा दैवी लोकात. ब्रह्मदेवाने सहज प्रश्न केला सतयुगाला, अरे बाबा बघ ना, नरक पूर्ण खाली झालाय, आता कुठलीही संस्था निर्माण करण्यासाठी तुम्हाला भरपूर काही ठेवावे लागतात, CEO, आणखी अनेक प्रकारचे काही असतात, अकाउंटंट, जे काही फील्ड असेल, एखादी संस्था निर्माण करायची म्हटलं म्हणजे तुम्हाला काही मॅनेजमेंट करावी लागते की नाही. तसं नरक निर्माण केलं तर काही मॅनेजमेंट केली भगवंताने, आणि त्या ठिकाणी नरकात कोणीच येत नाही, म्हणजे यांचे सगळे बिझनेस फेल. 91 प्रकारचे नरक असतात. सतयुगामध्ये एक सुद्धा व्यक्ती नरकात जात नाही. तर ब्रह्मदेवाने सहज सांगितलं, सतयुग
जरा नरकाकडे पण लक्ष द्या, जीवांना पाप करू द्या. सत्ययुग सरळ म्हटला की माझा स्वभाव धर्माचा आहे, धर्म संरक्षणाचा आहे. या भूमीवरती असं कुठलंही दोषयुक्त कर्म कुठलाही जीव करणार नाही, कारण योग माझा आहे. ब्रह्मदेवाला सरळ त्याने उत्तर दिला. नंतर काळ आला त्रेतायुगाचा. त्रेतायुगात परत ब्रह्मदेवाने त्रेतायुगाला विचारलं, काय रे बाबा, सगळेच देवी लोकात जात आहेत, स्वर्गात जात आहेत, जरा ह्या नरकाकडे जर पाहशील का, असं म्हणून त्या त्रेतायुगाला सांगितलं. त्रेतायुग जरा स्थिरावला आणि विचार केला, मी सतयुगाला फॉलो करतोय, त्याची आचार प्रणाली विचार प्रणाली मी आत्मसात करतोय आणि धर्म मला अधिक प्रिय आहे. पण तुम्ही सांगतात थोडा तर विचार करून पाहीन, कुठेतरी 5% तरी मी प्रयत्न करतो नरकामध्ये लोक पाठवण्याचे. असं म्हणून कुठेतरी सुरुवात त्रेतायुगात झाली. जीव कर्म दोष वाढवायला लागलेत. तिसरा युग आला द्वापर युग. द्वापर युगाकडे ब्रह्मदेव गेले. पाहिजे तशी काही प्रगती नाही नरकाची. नरकामध्ये काही लोक येत नव्हती, फार किरकोळ. तर विनंती केली त्या द्वापर युगाला. द्वापर युगाने तेच सांगितलं की मी त्रेतायुगाला फॉलो करतो, पण काहीतरी प्रयत्न करून तुमची नरकाची संख्या वाढवतो. म्हणून 25 ते 30% लोक द्वापर युगातले नरकात पडायला लागले आणि थोडं स्वर्गाचं प्रमाण आणि दैवी संपदा, दैवी जे लोक होते त्याचं प्रमाण कमी झालं. आला काळ कलीचा. ब्रह्मदेव कलीकडे गेलेत. कलीचा स्वभाव दिसायला काळाकुट्ट, त्याचं वाहन म्हैस असते. रेड्यावर बसून कली येतो आणि अकराळ विक्राळ रूप. ब्रह्मदेवाने त्याला विचारलं की बघ, सत्ययुग त्रेतायुग आणि द्वापर युगात नरकामध्ये फार संख्या कमी आहे. या कलियुगात तू काय करशील की जेणेकरून नरकाची संख्या वाढेल? तर कलियुगाने वचन दिलं ब्रह्मदेवाला, बघा जास्तीत जास्त 19.99% सगळे जीव तुम्हाला मी नरकात पाठवतो, तशी मी व्यवस्था करून ठेवतो. म्हणून कलियुगामध्ये कर्म दोष वर्तमान काळातली एवढी वाईट झालेली आहेत. त्याने साधी सुरुवातच अशी केली, पंचमहाभूत अग्नी, पृथ्वी, जल, आकाश, भूमी सगळ्या खराब करून टाकल्यात. आता मला सांगा, तुम्हाला जल चांगलं शुद्ध जल मिळतं का प्यायला? हवा चांगली मिळते का? भूमी चांगली मिळते का? आकाश शुद्ध आहे का? सर्व दूषित युक्त करून टाकलं. आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे पाणी पितो, आहार विहार आहे, सर्व अशुद्ध करून टाकलाय. आपले मनाचे विचार सगळे अशुद्ध झालेले आहेत. आणि कलियुगामध्ये 10,000 लोक जेव्हा नरकात जातात तेव्हा एकच स्वर्गात जातो, आणि 10,000 असे स्वर्गात जातात तेव्हा एकच ब्रह्मलोकात जातो. नंतर मोक्षाची गणित कलियुगात नाहीच नाही. जेवढे धर्म संप्रदाय आहेत सगळ्या ठिकाणी व्यापार बुकावलेला आहे. सत्ता, पैसा, सिद्धी, प्रसिद्धी याच्या मागे लागून धर्म हा भ्रष्ट नष्ट झालेला आहे. तर या कठीण काळामध्ये आपण उठणार कसे? फार कठीण आहे. हे तुम्हाला या स्थितीमध्ये मी अध्यात्म समजून सांगणं म्हणजे हिमालय पर्वत उचलण्यासारखे आहे. मला सांगा, सामान्य माणसाने हिमालय पर्वत उचलायला काय किती कठीण आहे. जसं हे आध्यात्मिक बीजानुकरण करणं जीवामध्ये भयंकर कठीण आहे. आणि या परिस्थितीत तुम्हाला क्षणाक्षणाला अनुभव द्यावे लागतात. तुमचे सगळे दोष काढावे लागतात. तुमची पुण्याची गणना ठेवून परमेश्वराकडे नेणं सध्याच्या युगात मोठमोठ्या अवलियांना शक्य नाही. अवलिया शब्द वापरलेत नाही, त्यांना शक्य नाही. आणि कलियुगात कुणी अशा अवतार येतच नाही पृथ्वीवरती. आता सध्या तरी की तुमचं कल्याण करू शकतील. मग आता ह्याला तोड काय?
म्हणून आम्ही तुम्हाला भक्तिपथावरती टाकण्याचा प्रयत्न करतोय. स्वतः अंतर्गत भक्ती जागृत करायची आणि त्या परमेश्वराचं दर्शन घ्यायचं. बघा, परत वेळ येणार नाही. पुढची वेळ घातक आहे. घोर कलियुग या ठिकाणी परत चालू होणार आहे. आजची संधी परत येणार नाही. आहे त्या ठिकाणी भगवंताची अशी सेवा करा, अशी सेवा करा. आमच्या मार्गदर्शन मीटिंग आहे का? आम्ही जे मार्गदर्शन करतो बुधवार शनिवार, त्या मार्गदर्शनामधून कुठेतरी अध्यात्माचे कोड सुटायला सुरुवात होते. ते सहज सुटत नाही. कितीही घोर तप साधना करून देव कधी मिळत नाही आणि आमच्याकडे आल्यानंतर साक्षात्कार चालू होऊन जातात. अनेक सेवेकऱ्यांना महाराष्ट्रामधून बघा, बसल्यांपैकी एक तर उठून चालले जा, परत येऊ नका, मला उठलेलं आवडत नाही, माझी लिंक तुटते. 5-50 लोक जरी असले तरी मला भरपूर झालेत. मला इथं लोकांना अनुभव द्यायचे आहेत. आणि ज्यांना उठायचं असेल तर उठून जा. इथं मी नुसतं एक टाइमपास करायला नाही आलोय, काहीतरी तुम्हाला द्यायला आलोय. द्यायला ही तरुण पिढी जी आहे ना, एवढी भरकटलेली आहे, हिला वटणीवर कोणीच आणू शकत नाही. आई वडील तर सोडाच, संपूर्ण विश्व इतकं बदलून गेलेलं आहे. या पिढ्यांना दुरुस्त करण्याचं काम फक्त इथून केलं जातं. संस्कृती घडवण्याचं काम फक्त इथून केलं जातं आणि फक्त श्री स्वामी समर्थ महाराजच आपल्याला बदलू शकतात. एवढं कठीण रहस्य अध्यात्माचं, त्याला सुरुवात कशी करावी? बालसंस्कारापासून युवा संस्कारापर्यंत प्रत्येक पालकाने आपण आधी कोणत्या गोष्टी व्यवहारात आणायच्या आणि मुलांकडे आपण कुठल्या नजरेने पाहायचं. बघा, मुलगी मोठी झाली, आईने मैत्रिणीसारखं वागलं पाहिजे. मुलं मोठी झाली, बापाने मित्रत्वासारखं वागलं पाहिजे. त्यांच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्या ऍक्टिव्हिटी लगेच कळतात तुमचं पोरगं कुठल्या दिशेला आहे. आणि जर ते वटणीवर येत नसेल तर आमच्या सेवा मार्गात टाका. रुद्राचं तीर्थ महामृत्युंजय, आता उद्यापासून आमच्याकडे महामृत्युंजय साधना चालू होते. ती एवढी जबरदस्त आहे. कुठल्याही आजारावरती रामबाण औषध. सकाळी 6:30 ऑनलाईन सेवा चालू आहे, उद्यापासून चालू होते. नंतर 6:30 किंवा 7 रुद्रपाठ चालू होतोय. इथं तुम्हाला सांगतो मी, शेकडो काय हजारो लोकांचे व्यसन सुटलेत ऑल महाराष्ट्रातून. असे दारुडे होते, आता ते स्वतः प्रश्न उत्तर करायला लागलेत किंवा ते मार्गदर्शन करायला लागलेत. सगळ्या प्रकारचे वाईट व्यसन तात्काळ रुद्रतीर्थाने सुटलेले आहेत. अद्भुत अनुभव लोकांना आलेले आहेत. लोक व्हेंटिलेटरवरती होते, ICU मध्ये डॉक्टरने सांगितलं काही खरं नाही, सगळं देवाच्या हवाली, आमच्याकडनं जे काही झालं ते आम्ही केलं. तिथून स्वामींच्या आमच्या लीला चालू झाल्यात, जे अशक्यही शक्य करतात महाराज. आणि त्या लीला एवढ्या जबरदस्त असतात, त्या भक्तीने समजतात. आणि सर्वसामान्य व्यक्तीला फक्त काय, कुठे काय अडचण आली तर बाबाकडे जायचं, एखाद्या बुवाकडे जायचं, तांत्रिक मांत्रिक अशा लोकांकडे जायचं. आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत, या घातक गोष्टी आहेत. बुवाबाजी, अंधश्रद्धा यात कधी पडू नये. डोळस श्रद्धा कशी असावी, आमचा तो एक प्रयत्न आहे आणि तो आम्ही शिकवतोय. आजच्या स्थितीला हजारो कुटुंब वाचली आहेत, घटस्फोटापासून वाचली आहेत, त्यांचे सुखाने संसार चालू आहेत. कित्येक बंधू भगिनींचे लग्न झालेले नव्हते, या माध्यमातून हजारो सेविकऱ्यांचे तात्काळ लग्न जमलेले आहेत. तर हयात 10-10, 20-20 वर्ष सेवा करून
त्या घरात एक नया पैशाचा अनुभव नाही. आमच्याशी कनेक्ट झालात त्या क्षणी काही सेवा दिल्या गेल्यात. कुलदेवीची उपासना, श्री गुरुचरित्र पारायण, ते तात्काळ केल्यानंतर लगेच महिन्याभरात अद्भुत असे अनुभव सेवेकऱ्यांना आलेले आहेत. रोजगाराविषयी कित्येक बंधू भगिनींचे रोजगार ठप्प झालेले होते. ठप्प म्हणजे काय, उलट कर्ज झालेली होती आणि बस आता आत्महत्याच करावी अशा प्रसंगातून लोक जात होते. अक्षरशः घरात सर्व तयारी करून ठेवलेली, फक्त एक कॉल दादांना करायचा आणि मग आपण जी काही तयारी केली तिकडे वळायचं. पण त्यांचे कॉल आल्या क्षणीच त्यांना पॉझिटिव्ह ऊर्जा देण्याचं काम या श्री गुरुदेव दत्त परिवारातनं केलं गेलं. आणि त्यांना ज्या काही सेवा देण्यात आल्या त्या सेवा त्यांनी प्रामाणिकपणे केल्या. त्यांचे व्यवसाय वर्षभरात एवढे जबरदस्त झालेत की त्यांनी परत आणखी दुसऱ्या जमिनी घेऊन टाकल्यात, दुसरे दुकानं घेऊन टाकलेत चालवायला. असे तर काही अनुभव आहेत की ज्या दुकानात कामं करत होती वर्षभरात त्या दुकानाचे मालक झालेत. ते एक दुकाने आणखी 2-2, 3-3 दुकानाचे मालक झालेत. असे सुद्धा सेविकरी आहेत. एवढे अद्भुत अनुभव स्वामींनी या ऑनलाईनच्या माध्यमातून दिलाय. याहीपेक्षा मोठा अनुभव असा एक अनुभव सांगतो. माझ्या कोरोनाच्या काळात आलेला प्रश्न होता. एका 18 ते 20 वर्षाच्या मुलाने मला कॉल केला, दादा मावशी आहेत माझ्या, त्या ऍडमिट आहेत, त्यांना कोरोना झालाय. त्या काळची परिस्थिती वाईट होती कोरोनाची. तर डॉक्टरांनी आम्हाला संध्याकाळी बोलवलंय, काहीतरी लिहून घ्या, आमची जबाबदारी नाही असं म्हणून सांगितलंय, काय करावं. त्याला सांगितलं मी गुरुचरित्र पारायण कर. तो बोलते दादा तेवढी वेळ नाहीये, कधीही डॉक्टर आम्हाला बोलवू शकतात. त्याला सांगितलं 3 दिवसाचं पारायण कर, काळजी करू नको. आणि त्याआधी त्याने पूर्वतयारी सांगितली की माझे मावसे त्याच हॉस्पिटलला ऍडमिट होते, 8 दिवस झाले ते वारलेत. त्या मावशीचा मुलगा 10 वर्षाचा तो पण ऍडमिट होता, 3 दिवसापूर्वी तोही वारला. फक्त आता मावशी आहे आणि त्या दोघांचं क्रियाक्रमण आम्ही केलं, कुठलेही नातेवाईक आले नाहीत. आता फक्त मावशी बाकी आहे. पण डॉक्टरांनी सांगितलंय संध्याकाळी या आणि कागद साईन मारून घेऊन जा. आम्ही काय करावं. त्याला सांगितलं काळजी करू नकोस, महाराज आहेत, तू आत्ताच्या आता गुरुचरित्र पारायणला बैस, 3 दिवसाचं पारायण कर. त्याने सांगितल्या क्षणीच पारायणला सुरुवात केली. पहिला दिवस गेला, हॉस्पिटलमधनं कॉल आला, फॉर्म भरून घ्या. दुसऱ्या दिवशी पारायण करून गेला आणि फॉर्म भरला. तिसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधनं कॉल आला, तुमच्या मावशी गेल्यात, त्यांना घेऊन जा. मला त्याने कॉल केला, बोलतो दादा मावशी एक्सपायर झाल्यात. म्हटलं तुला कोणी सांगितलं. तर डॉक्टरांचा कॉल आलेला आहे, व्हेंटिलेटरवरनं काढलंय आणि शिव रूम मध्ये त्यांना शिफ्ट केलंय. मी त्याला सांगितलं तुझं पारायण झालं का. तर बोलते हो. तिसरा दिवस पूर्ण झाला का. बोलते हो. तर या ठिकाणी त्यांनी त्याला सांगितलं पारायणाची रक्षा ज्या ठिकाणी तुझी मावशी आहे त्या मावशींना सांगा आणि ही पारायणाची रक्षा त्या मावशींना लावायला सांगा. बघा एका वॉर्ड बॉयच्या हवाली ती रक्षा देण्यात आली आणि त्या ठिकाणी जेव्हा त्या डेड बॉडीला ती रक्षा श्री गुरुचरित्र पारायणची लावण्यात आली, अर्ध्या तासात ती डेड बॉडी उठली आणि सरळ स्वतः चालत जाऊन डिस्चार्ज त्याने तिथे घेतला. म्हटलं मला काहीच झालं नाहीये, मला तात्काळ इथून रिलीज करा. एवढा मोठा अनुभव या सेवेतनं आलेला आहे. म्हणून सांगतो अशक्यही शक्य करतील स्वामी. जिथं दैवी रसायन चालतं तिथं कोणाचं काहीच चालत नाही. एवढा कठीण काळ मी म्हणतो ज्यांनी स्वामींची सेवा केली असेल ते कोरोनाच्या काळात सुखरूप घरी राहतील, सुखरूप राहिलेत आणि त्यांना कशाचाही त्रास कोरोनाच्या काळामध्ये झाला नाही.
कुठलीही गोष्ट प्रभूंनी बघा या कलियुगात तुम्ही सर्व कामं करा, पण महत्वाची सांगतो कलियुगात गुरु करा, गुरु. आणि सध्याच्या कलियुगात देहधारी गुरु मिळणं अशक्य आहे. सध्याच्या कलियुगात देहधारी गुरु अस्तित्वात नाही, तर हयात अस्तित्वात नाही. अपूर्ण आहेत, मायेत आहेत आणि या सर्व संसाराच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. त्यांना कसलंच ज्ञान नाही. थोडंफार रीतिस्थितीच्या प्रमाणे तुमचे कामं झाले असतील, पण त्यांना मोक्षाचं ज्ञान नाही, मोक्ष माहीत नाही, हिंदू संस्कृती काय ते माहीत नाही, आत्मतत्व ब्रह्मतत्व यांचा त्यांच्याशी काही संबंध नाही. महाशांना पण गुरु करून ते जर उलटे टांगलेले आहेत, मग त्यांना आपण का गुरु करावं. आणि अशाच लोकांच्या मती खूप वाढले आहेत आणि पैशांच्या साधनाने त्यांना खूप मोठं केलंय. बघा, त्या कारणांमुळे ते भरकटलेले आणि तुम्ही सगळे भरकटलेले. योग्य मार्गदर्शक जर असेल, अध्यात्म फिलॉसॉफी फार वेगळी आहे. आध्यात्मिक कसोटीला पात्र व्हावं लागतं, त्यासाठी परीक्षा द्याव्या लागतात आणि त्या परीक्षा फार कठीण असतात. एवढ्या तुम्ही गजगंड मायेमध्ये सगळे पडलेले, परीक्षा कशा देणार? खूप कठीण प्रश्न आहे. एवढा कठीण प्रश्न असताना प्रभू तुम्हाला कसे समजतील? आणि हे समजणं रहस्य केवळ भक्तीमुळे, साधनेमुळे तुम्हाला कळतं. हळूहळू का असेना, स्टेप बाय स्टेप तुम्हाला स्वामींचं सेवेचं महत्व कळेल. आणि हे महत्व कळत असताना आपल्याला स्वामी प्रचिती येते. ती अद्भुत असते, जबरदस्त असते. आजच्या घोर कलियुगात फक्त रक्षण जर कोणी करतील तर केवळ श्री स्वामी समर्थ महाराज. कुठल्याही क्षणी, कुठेही, कसंही एक क्षणभर धाव घ्या स्वामींची. बघा कामं होतात की नाही. संकट काळी महाराज तुमचं रक्षण करतात की नाही, एकदा पहा तुम्ही. अद्भुत लाभ होतात, प्रचंड लाभ होतात. आणि आमच्याशी कनेक्ट झाल्यानंतर तो विषयच नाही, कारण इथं सत्य आहे. बरंच ते आज तुम्हाला छोटस दिसतंय. आज सगळी लोक अनुभव आलेत म्हणून इथपर्यंत आलेत. उद्या उठून अनुभव येतीलच असं नाही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ठीक आहे, चल. श्री स्वामी समर्थ. अनुभव येतीलच असं नाही. अशा प्रसंगी चालणं फार कठीण असतं. आपण ह्या स्थितीमध्ये एकनिष्ठ जर स्वामींची सेवा केली तर आपल्याला हळूहळू भक्तीचं ज्ञान मिळायला सुरुवात होते. आणि हे ज्ञान एवढं विशाल असतं, तो जीव गुरुगीतेमध्ये स्थित होतो. आता गुरूंची गीता असते जी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली. त्या गीतेमध्ये आणि गुरुगीतेमध्ये कणभरही फरक नाहीये. अर्जुन किती भरकटलेला होता, प्रचंड भरकटलेला होता अर्जुन. आणि त्या स्थितीला जी गीतेचं ज्ञान भगवंतांनी सांगितलं, ते ज्ञान उभ्या आयुष्यात हा श्री गुरुदेव दत्त परिवार तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या संसाराचा गाडा महाराज उचलणार तर आहेच आहे, पण तुमच्या संसाराच्या रथचक्राचा सारथी स्वयं गुरु श्री स्वामी महाराज होणार आहेत. आता तो रथ कोणत्या दिशेला घेऊन जायचा ते स्वामींनी ठरवायचं. ते 6 घोडे म्हणजे 6 षड्रिपू आहेत. त्यांची लगाम प्रभूंनी हातात घेतली. फक्त आपण त्या रथात बसायचं काम करायचं, रथ हाकलण्याचं काम करायचं नाही. त्या जीवाने पूर्ण शरणागती स्वामींशी घ्यायची. मग हळूहळू का असेना तुमची आध्यात्मिक प्रगती व्हायला वेळ लागत नाही. आणि आपण स्वतःकडे पहा, आत्मचिंतन करा. बघा, परत वेळ येणार नाही. आमच्या ह्या मार्गातून ज्या काही सेवा सांगितल्या जातात, प्रथम मी तुमचे 15 मिनिटं घेईल, जास्त घेणार नाही आता. ग्रामदेवता मान सन्मान. बघा, आपल्या घरातलं सर्वात मोठं ऊर्जास्थान काय असेल? सर्वांना मराठी कळते ना?
असं कोणी आहे का मराठी कळत नाही? ज्यांना मराठी कळत नाही उठून गेलेत ते. त्यांना जर मराठी कळली असते जागेवरून हल्ले नसते, आहे का नाही? त्यांना कळतच नव्हतं काही, गेले उठून. असो, तेवढे त्यांचं भाग्य आहे की इथपर्यंत आलेत, कुठेतरी पुण्य पूर्ण पडलं, आशीर्वाद घेऊन गेलेत. असो, काय हरकत नाही. तर आपण विषय काय होता? हा, ग्रामदेवता मन सन्मान. यांनी मास्क काढायला सांगितलं ना, सगळं बरकटलो मी. ठीक आहे, ग्रामदेवता मन सन्मान. बघा आपल्या घरातलं ऊर्जास्थान काय. आता बघा कमी लोक आहेत, मी तुमच्याशी संवाद करतो म्हणून चला आपण संवादात्मक हे विषय आणखी एकदा एक्सप्लेनेशन व्यवस्थित करूया. परत असा विषय, असे दिवस येणार नाहीत की आम्ही समोरासमोर बसून तुम्हाला सांगतोय, असं परत कधी असा दिवस येऊ शकत नाही. तर आपल्या घराचं ऊर्जास्थान जे काही आहे ते देवघर आहे. घरातली वास्तू आपण डोकं कुठे टेकतो? देवापुढे टेकतो. मग आपल्या घरात कुठलंही संकट आलं तर संकटाचं ऊर्जास्थान जर काही असेल तर ती आहे आपलं देवघर. आणि आपलं देवघर कसं? बघा, देवाच्या मूर्त्या तशा आपण. त्या देवघर जर कुठे उलट लटकून कुठे ठेवलं असेल की देवाने पण आपल्याला समजावं कुठेतरी उलट लटकून ठेवलंय. स्वतंत्र देवघर असावं. देवघरात कुठल्या कुठल्या मूर्त्या असाव्यात, कुठल्या नसाव्यात, हे समजून घेणं काळाची गरज आहे. आपण त्या जर आमची एक विशिष्ट टीम आहे देवघराचं, त्या मार्गदर्शन करतात, तर त्यांच्याशी संपर्क साधावा किंवा बुधवार शनिवारी मार्गदर्शन मीटिंग मध्ये त्या गोष्टी सांगितल्या जातात. जसं देव तसे तुम्ही. देव जर तुमचे जागृत, तुमची सेवा जर चांगली असेल भक्तिभावाची, तर तुमचे देव चकचक चक करतात, तेजपुंज होतात. एवढंच काय, तुम्ही थोडं सातत्य ठेवलं तर देवाच्या मूर्ती हसायला लागतात, इव्हन बोलायला लागतात. तुम्ही सांगितल्यावरती नैवेद्य ग्रहण करतात, जागा सोडतात, देवालयात पळतात इकडे तिकडे. असे कितीतरी अनुभव आमच्याकडे आहेत. रोजचे अनुभव आहेत की महाराजांनी आज नैवेद्य उष्टावला, महाराजांनी आज विभूती काढली, भस्म काढलं, कुंकू निघाला, अष्टगंधक निघालं. हे देवालयात लीला होत आहेत. देवघर गच्च भरून जातं भस्माने. ते भस्म बघावं तर चालूच हवन केलेलं भस्म कुठून तरी महाराजांनी आणलेलं असतं. हे गंमत नाही, अंधश्रद्धा नाही, भक्तीला दिलेला साध आहे. आणि हे केवळ श्री गुरुदेव दत्त परिवारातूनच होत आहे. का तर तुम्ही एका महान शक्तीशी कनेक्ट आहात म्हणून. दुसरा विषय ग्रामदेवतांचा. मी मगाशी बोललो घरातलं ऊर्जास्थान देवघर. तर तुमच्या ग्रामाचं ऊर्जास्थान काय? तुम्ही ज्या ठिकाणी राहतात, शहरात राहतात किंवा ग्रामात राहतात, तुमची संरक्षणाची जबाबदारी कोणाकडे? वेळेवर तुम्हाला मदत कोण करतं? तर जसं पिक्चर मध्ये सब हिरो टायटल असतो, हिरो तो वेगळाच, सब हिरो, त्याचा रोल काय असतो तसं ग्रामदेवतांचा असतो. त्या ग्रामदेवता तुमचे पित्तर संतुष्ट करतात, तुम्हाला संरक्षण देतात. गणपतीचं मंदिर जवळ असेल तर तुम्हाला बुद्धीची देवता आहे, तिची आराधना उपासना केली तर बुद्धिदायक आहे. शंकराची पिंड असेल महादेवाची, ते आरोग्याच्या रक्षणासाठी आपण सेवा करतो. देवीचं मंदिर असेल तर त्यात आपली कुलदेवीची सेवा होते. अशा अनेक प्रकारच्या देवी देवतांच्या सेवा, ग्रामदैवत, त्याचा दर अमावस्येला मान सन्मान केल्याने अद्भुत लाभ होतात. तुमचे अडले नडलेले सगळे प्रश्न तात्काळ सुटतात. काहींचे प्रश्न होते मला आलेले की दादा घरात म्हातारी व्यक्ती जीव सोडत नाहीये, कितीतरी दिवस झालेत, महिना झाला, सव्वा महिना झाला, बेडवर पडू नये. आम्ही सांगितलं तुमचे पित्र संतुष्ट नाहीये, जा शिवाला प्रार्थना करा, शिवाचा मान सन्मान करा, तिथलं शिवपिंडचं तीर्थ त्या म्हातारीला देऊन टाका, तात्काळ त्या पित्रापासून मुक्तता होऊन जाईल तिचे. ग्रामदेवतांनी मदत केली, तसं केलं, तात्काळ त्या जीवाला योग्य ती गती मिळाली. काही जीव शापित कोपित असतात, नवस ऋण अपूर्ण असतात, पित्र त्यांना जाऊ देत नाहीत, लटकून ठेवतात अंथरुणावरती. तर ग्रामदेवतांच्या साह्याने ते प्रश्न सोडवले जातात. नोकरीचे प्रश्न, आता तुम्हाला ज्या एरियात तुम्ही फॉर्म भरलाय
MIDC एरिया गावाजवळ असेल, बाहेर असेल, तर तुम्ही तिथल्या ग्रामदेवतेचा मान सन्मान केला आणि त्यांना प्रार्थना केली की आमची नोकरीची जबाबदारी करून टाका. कोणाकडे पाय पडण्याची गरज नाही, पैसे देण्याची गरज नाही. त्या ग्रामदेवतेला नमलात आणि इथून सांगितलं श्री गुरुदेव दत्त परिवाराच्या माध्यमातून आम्हाला मान सन्मान करायचा आहे. आणि व्यवस्थित मान सन्मान केला तर महिन्याभरात ऑर्डर लगेच त्या गावची त्याला येऊन जाते. असे हजारो अनुभव आम्हाला आलेले आहेत, सेवेकऱ्यांना मिळालेले आहेत. म्हणून ग्रामदेवता हा जो भाग आहे, दर अमावस्येला न चुकता आपण त्यांचा मान सन्मान केला पाहिजे. तिसरी गोष्ट आहे ते वास्तुशास्त्र. आपल्या घरात सुख दुःखाचं अनेक मूळ कारण शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य याला वास्तुशास्त्र जबाबदार असतात. ज्या घरांमध्ये नैऋत्येकडे दरवाजा असला, घातक, घरात व्यसनाधीन, वाईट शक्तींचा प्रभाव, लोक आत्महत्याला कारणीभूत होतात, व्यवसाय ठप्प होतात, पिशाच्य वृत्ती घरांमध्ये वाढलेली असते, काहीच ऐकत नाही, नॉन व्हेज दारू यांच्याशिवाय काही सुधरतच नाही, करता पुरुष वाम मार्गाला असतो. म्हणून नैऋत्येकडे कधीही दरवाजा असायला नको, कारण ती पिशाच्य ची दिशा आहे, त्या दिशेचा मालक पिशाच्य आहे. आणि प्रथम प्रवेश जर असला तर स्वाभाविक तुम्हाला त्रास होणार. ईशान्येकडे संडास असायला नको. ईश म्हणजे ईशाची दिशा. बघा, काहीतरी आपण जेव्हा बांधकाम करतो किंवा काही करतो, एक विशिष्ट आपल्याला बेस लागतो. तसं परमेश्वराने जेव्हा ही सृष्टी निर्माण केली, त्या सृष्टीला बेस म्हणून दिशा, उपदिशा निर्माण केल्या, 10 दिशा निर्माण केल्यात आणि त्या दिशांमध्ये वास्तुपुरुष निर्माण केलाय. प्रत्येक दिशेला एक विशिष्ट महत्व देऊन त्यांनी त्या दिशा त्या बांधल्या आहेत. मग त्या दिशेला अग्नीकडे जर तुमचं पाणी असेल, अग्नी आणि जल क्रॉस होतं, तात्काळ तुम्हाला हाडांचे आजार, मलेरिया, हार्ट अटॅक, ब्रेन अटॅक, पॅरालिसिस अटॅक असे येतात. ज्यांच्या घरात पॅरालिसिसचे अचानक अटॅक आले, त्यांना फक्त एक जाऊन तुम्ही काहीच बोलायचं नाही, चेक करायचं अग्नीकडे पाणी का. बघा, त्या दिशेला अग्नीकडे पाणी असेल किंवा टॉयलेट तरी असेल, वॉशरूम तरी असेल, त्या ठिकाणी कसे तरी झटकन अटॅक येतात आणि ते टाळण्यासाठी आपण वास्तुशास्त्र चेक करावं. म्हणून आपल्या भावी आयुष्यात जे काही आजारपण येतं त्याचा संबंध आपल्या वास्तूशी असतो, अपयश येतो त्याचा संबंध वास्तूशी असतो. म्हणून आपण सर्वांनी एकदा वास्तुशास्त्राचा अभ्यास करावा आणि त्यानुसार न तोडफोड करता वास्तुशास्त्राचा आपण वापर करून अधिकाधिक आध्यात्मिक क्षेत्रात विकास करायचा. तुमच्या सगळ्या सेवा त्या वास्तू निवारणातच जातात आणि तुम्ही ठणठण गोपाल, अध्यात्माचं अजून काही झाले नाही, सुरुवातच झाली नाही का. बाई, तुझी सेवा केली सगळी ते वास्तुदोष नष्ट करण्यासाठीच गेली, वैयक्तिक सेवेत तुझा गाभा वाढलाच नाही. म्हणून आपण सर्वांनी कुठल्याही प्रकारचे संकल्प न करता, काही न करता सगळं आपलं जीवन भगवंताच्या हवाली करायचं आणि निरंतर सेवा करत राहायचं. त्या भगवंताला काळजी असते, आपल्याला सांगण्याची गरज पडत नाही की भगवंत मला हे दे ते दे. अहो, ह्या पापी जीवाचा त्यांनी योगक्षेम घेतलाय, हीच भली मोठी बाब आहे आपल्यासाठी. कारण आपण लायबल नाही आहोत शिष्यपदासाठी. गुरुपद कोणीच घेत नाही आजकाल, लक्षात घ्या. स्वामी पण तुमचं कायमस्वरूपी घेत नाही गुरुपद, फक्त वर्षभरासाठी घेतात. महाराजांना खूप त्रास आहे तुमचा, कारण तुम्ही सरळच वागत नाही. धर्मपटलावर चालताना आध्यात्मिक जे धर्म बंधन आहे तर तुम्ही कधी त्याचा विचारच करत नाहीत. मन वढाय वढाय, जसं मन पळतं तसं तुम्ही पळतात. त्याला बंधनात ठेवायला तुम्हाला त्याची हेच नाही. म्हणून स्वामी फक्त वर्षभरासाठी गुरुपद घेतात आणि गुरुपौर्णिमेला परत आपल्याला स्वामींकडनं गुरुपद घ्यायचं असतं. त्याच्या मागचं कार्यकारण समजून घ्या. का आपण परत गुरुपद घेतो? का आपण शिष्यपदाला लायबल नाही म्हणून. बघा, माझं सगळ्यांकडे लक्ष आहे, कोण काय काय करतंय. तर या जास्त वेळ तुमचा घेत नाही. तसंच दुसरं शास्त्र आहे पितृशास्त्र. घरांमध्ये आत्महत्या, अपघाती मरण, घरातून पळून गेलेला आहे, सापडत नाहीये, त्याने कुठेतरी जीव दिला असेल, भटकतोय, अशा अनेक गोष्टींचं कार्यक्रम भाव
आपल्या वर्तमान काळाच्या जीवनाशी संबंधित असतो. आपण म्हणतो ना, सुतक झालंय मला, माझ्या घरातला कोणीतरी गेलाय, म्हणजे त्याचा आपल्या रक्ताशी काही घेणं देणं असतं. किंवा आपण बोलताना चालताना आपल्याला सहज कोणी त्याच्या काकासारखं जायचं बोलणं, बरं स्वभाव तसाच आहे. तो त्याच्या मामावर गेलाय, तो त्याच्या बाबावर गेलाय. जे सांगण्याचा उद्देश काय, ते जीन्स जसं आपले स्वभाव निदर्शनास आणतात तसं रक्ताचं नातं असतं. जर वर्तमान काळात त्याने चुकीचे कर्म करून जर ते वाईट गतीला गेले असतील आणि त्यांना खूप पीडा असेल, तर तुम्हाला खालच्या लोकांना 1001% पीडा असते. त्यातनं तुम्हाला कोणी सोडवू शकत नाही. का तर तुम्हाला वरच्या माणसाला सोडायचं, कारण त्यांची नाळ तुमच्या हातात आहे. तुम्हाला सुख ठेवायचे, दुःख ठेवायचं, सर्वतोपरी अधिकार पितरांचा असतो. संतती देण्यामध्ये सगळ्यात मोठा अधिकार पितरांचा आहे. आमच्याकडे अनेक प्रश्न आहेत, संतती होत नाही. डॉक्टरांनी सांगितलं 12-15 वर्ष झाले त्या माणसाला संतती होऊ शकत नाही. प्रश्न मांडला, वर्षभरात रिपोर्ट पॉझिटिव्ह. का? तर आम्ही आधी नारायणना बलिविधी करायला सांगतो, 3 गुरुचरित्र पारायण, त्यातनं तो पितृदोष हलका केला जातो. जो काही पितरांचा त्रास असेल तो वर त्यांना ती गती योग्य मिळते. आणि जेव्हा तुम्ही स्वामींसाठी सेवा करतात, वरच्यांना ती सेवा पोहोचते, कर्मदोषापासून त्यांची सुटका होते आणि तुम्हाला सहज आशीर्वाद देऊन जातात आणि तुम्हाला लगेच खालची अडचण सॉल्व. देवांच्या आशीर्वादापेक्षा पितरांचा आशीर्वाद खूप मोलाचा आहे, कारण पितरांच्या आशीर्वादाने तात्काळ रिझल्ट मिळतात. म्हणून आपण 3 वर्षातनं एकदा नारायण नागबली विधी हा करावा, अवश्य करावा. त्याने तुमचे प्रश्न तात्काळ निकाली लागतात. सर्वात महत्वाचा विषय कुलदेवीचा. आजकालची लोक विसरलीत. कुलदेवी नावातच पहा, कुलदेवी, जिच्यापासून कुळ निर्माण झालाय, जी कुळाची जननी आहे, आणि तिच्या आशीर्वादाशिवाय तुमचे पित्र देखील संतुष्ट होणार नाहीत. बघा, गुरु देखील त्याने आधी सांगतात, मूळ पुरुष वडाचे झाड. जेव्हा स्वामी अक्कलकोटला होते तेव्हा तेच सांगायचे, मूळ पुरुष वडाचं झाड. म्हणजे महाराज आधी सांगायचे, माझ्याकडे येण्याच्या आधी तुझं मूळ जे आहे कुलदेवी, तिची सेवा कर, त्यातून मी सहज तुला प्रसन्न होईल. म्हणून आपण आपल्या 51 शक्तिपीठामधली जी देवी असेल कुलदेवी, तिचा आपण मान सन्मान करावा. 3 वर्षातून एकदा तिची 11 अलंकार सहित ओटी भरावी. तिथं आपण अभिषेक करावा. तुमचे तात्काळ रिझल्ट मिळतात. 0 मिनिटात काम होतात, वेळच लागत नाही. त्या कुलदेवीचा आशीर्वाद मिळाला ना, तुम्हाला डोक्यावरती हात ठेवायची गरजच नाही. बरोबर, डोक्यावर हात ठेवायची गरजच नाही. एकदा जर कुलदेवीचा आशीर्वाद मिळाला तो विषय संपला. आणि तुमच्या सेवा साधनांना तात्काळ प्रभाव. आता आम्ही अनेक वेळेस सांगतो, देवीची सेवा करा. दादा सेवा झाली हो, पण काय अजून विवाह जमला नाही. तर ताईंना सांगितलं, ताई तुम्ही कुलदेवीचा मान सन्मान केला का? हो दादा, जाऊन आलो, आमची जवळची देवी तिथं. तर ताईला सांगावं लागतं, 3.5 महाराष्ट्रातलं 3.5 शक्तिपीठ, ती प्रमुख देवी आहे. तू अशा तुझ्या जवळच्या ग्रामदेवीकडे 1000 वेळेस जा आणि त्या कुलदेवीकडे एकच वेळेस जा. ती महाशक्ती, तुला आशीर्वाद जेव्हा मिळाला, तुझे तात्काळ काम तुझे होतील. लग्नाचे सगळे काम ते डिपार्टमेंट आपल्या कुलदेवीकडे असतात. जे मुलामुलींची लग्न होत नाही, फार गंभीर समस्या झाल्यात, म्हणून डायरेक्ट लफडे चालवून गेलेत. समाजाचं फार विक्षिप्तकरण झालेलं आहे. लक्षच कोणी कुठल्या समाजाकडे द्यायला तयार नाही आणि खूप येडाचोळा झालाय. डिग्र्यांचा गोळ, सगळ्यात जास्त शिक्षण मुलीचं, आणि मुलगा सापडेना. सापडला तर तो कठीण असतो. तर हे भयावह स्थिती निर्माण आपण स्वतःच केली आहे. आपल्याकडे या प्रश्नांची उत्तरच नाहीत. तर सर्व प्रश्नांची उत्तर आमच्याकडे. आम्ही मुळाशी उपचार सांगतो. आणि समाज वाचवायचा असेल तर त्या समाजाने खऱ्या खऱ्या देवीची उपासना करावी. आजकालचे भाट देखील चुकीचं ज्ञान देतात आणि ते पिढ्यानपिढ्या चाललंय. म्हणून समाज आजच्या स्थितीला, योग्य स्थितीला नाही. ज्या ठिकाणी समाजामध्ये कुलदेवींची सेवा होते
देवीचे पाठ होतात, वारंवार देवीची उपासना केली जाते, त्या समाजाचं बॅलन्स आज सुद्धा व्यवस्थित आहे. म्हणून चुकीचं मार्गदर्शन चुकीच्या दिशेला घेऊन जातं. कृपया करून हे विषय सहज घेऊ नका. उद्या उठून भविष्यकाळ तुमच्या कित्येक पिढ्या ह्या भरडल्या जाऊ शकतात आणि अधर्माचं राज्य अगदी उद्यावर येऊन ठेपलेलं आहे. सांगता येत नाही. आज तुम्ही सुरक्षित आहात. मी आज तिथे या ठिकाणी सत्संग घेऊन बोलतोय आणि तुम्हाला कार्यक्रम सांगतोय. उद्याचा दिवस तोही नसेल. उद्या तुम्हाला एकत्र येणं सुद्धा कठीण आहे. मला तुम्हाला सांगणं देखील कठीण आहे. असे काळ येऊ शकतात. कारण हिंदू समाज एक संघ कधी राहत नाही. इतिहास सांगतो, वर्तमान काळात तीच स्थिती आहे की आम्ही एकमेकांचे पाय ओढण्यात एक्सपर्ट आहेत. आम्ही एकत्रित येऊन संघटनेमध्ये काम करत नाहीत. हे आपलं दुर्दैव आहे आणि आम्ही तो प्रयत्न करतोय. या श्री गुरुदेव दत्त परिवारातून सनातन हिंदू संस्कृती समजवण्याचा प्रयत्न चाललाय. या त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी संसाराच्या झाल्यात, पण याही पुढची जबाबदारी म्हणजे काय? जगात माझं काय काम? मी कशासाठी आलोय? परमेश्वराने मला कशाला जन्माला घातलंय? जे संन्याशांचं ज्ञान आहे ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. ही भगिनी साध्याने त्या भगिनी त्या त्यांच्या आईच्या पिढ्याचा उद्धार करतात. नवरा कसा भेटला तो विषय सोडून द्या, पण त्यांच्या पिढीचा देखील उद्धार करतात, खालच्या पिढीचा उद्धार करतात. आणि भगिनींना अनुभव द्यायला विश्वातली कुठलीही भगिनी असो, या माध्यमातून सांगतो, तुम्हाला कुठलेही कशीही संकट असतील, स्वामींना हाक मारा, दत्तप्रभूंना हाक मारा, श्रीपाद प्रभूंना हाक मारा. आणि तुमची हाक त्यांच्यापर्यंत जर पोहोचली नसेल, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, एक हाक या अविनाश दादाला मारा. तुमची कुठलेही संकट असेल, कसंही असेल, फक्त एक हाक कळकळीची जर तुम्ही मारली, त्या क्षणी आम्ही उपस्थित असतो आणि तुमचं संकटावरती धावून जातो. हे विश्वात भले मोठी मोठी तपस्वी बोलत नाहीत, जी काही मोठमोठी संत आहेत, दिगंबर अवस्थेतले आहेत, त्यांची सुद्धा हवा नाही एवढी बोलण्याची. तर आम्ही भक्तीच्या माध्यमातून प्रभूंना साक्ष ठेवून सहज बोलून जातो आणि लीला प्रभू करून जातात. भक्ती म्हणून एवढी श्रेष्ठ असते. हे माझं कार्य नाहीये, हे स्वामींचं कार्य आहे. आणि या स्वामींच्या कार्याला विश्वात तोड नाही. ही महाशक्ती आहे. वाटेल ते काय करण्याची ताकद आहे. फक्त तुम्ही समर्पण भूमिका दाखवा, समर्पित व्हा. बघा, एक दिवस तुमचा येईल, देव तुमच्या पुढे उभा असेल, तुमच्या डोळ्यातनं अश्रू येत असतील आणि ते अश्रू टप 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 प्रभूंच्या चरणावर अभिषेक होत असेल. तो दिवस तुमच्या आयुष्यातला ब्रह्मानंदाचा असेल. असं पैसे देऊन तो दिवस मिळणार नाही. त्यासाठी भक्ती करावी लागते. त्याच दिवशी त्या आयुष्यात जीवाचं 84 लक्ष उडीतून सुटका, परत येणंच नाही 84 लक्ष मध्ये. आणि दैवी संपदेला तो जीव वाटचाल करेल. संपदा फार वेगवेगळ्या असतात. अध्यात्मात 5 गुरु लागतात. ते संसार द्या सोडून. आता अध्यात्मात मोक्षासाठी वरचे 5 गुरु लागतात. गुरु, सद्गुरु, परमगुरु, परात्पर गुरु आणि गुरु तत्व. अंतिम गुरु तत्व म्हणजे श्री स्वामी महाराज आहेत. आणि हे 5 गुरु आपल्याला स्वामींमध्ये पाहिजेत. बघा, आध्यात्मिक कसोटी फार कठीण आहे. किती दिवस मिळावे, किती दिवस दादांसोबत पळणार, स्वतःची काही जाग, स्वतःची काही व्यक्तिगत ज्ञान कधी घेणार, स्वतःची काही पात्रता कशी तयार करणार. तर टप्प्याटप्प्याने का असेना त्याचा शोधबोध तुम्ही सर्वांनी घ्या. अधिक वेळ घेत नाही. समोर घड्याळ दिसते मला, बराच वेळ झाला. आता 5 मिनिटाचं ध्यान. या ध्यानासाठी बरेच लोक लांबपर्यंत आलेले आहेत. तर सर्वांनी आहे त्या स्थितीमध्ये एकदम तट बसायचंय आणि आपण ध्यान घेऊया. ध्यान मंत्र आहे, क्षणम आत्मानुसंधानम पापम दहती कोटिशा अन्यथा पाप विध्वंसम
न भवेत कोटी पुण्यता. खुर्चीवर जर बसायचं नसेल, खुर्चीवर ध्यान लागणार नाही. आपण काही एवढे मोठे योगी नाहीत की खुर्चीवर बसल्या बसल्या ध्यान लागेल. जर खाली बसून ध्यान केलं 5 मिनिटाचं, मला तरी वाटतं इथून काहीतरी मिळेल तुम्हाला, इथून काहीतरी तुम्ही घेऊन जाणार. तर ध्यान, मगाशी तो मंत्र म्हटला, त्याचा अर्थ असा होतो, तुम्ही आयुष्यात कोटी कोटी पुण्यकर्म जरी केलीत, पण गतकाळातली कोटी कोटी पाप ते पुण्यकर्म नष्ट करू शकत नाही. म्हणून एक क्षणभर जर ध्यान आत्मा परमात्म्याचं जर आपण केलं तर कोटी कोटी पापांचा नाश होतो आणि हा जीव अक्षय पुण्याकडे वळतो. लक्षात घ्या. म्हणून ध्यान करणं म्हणजे आपण कोटी कोटी पापांचा नाश करण्यासारखे. आपण कितीतरी जन्म स्वामींच्या सेवेत भोगतच राहू. तुमचं तेवढं पेरलं असेल तर ते काढलं तर भोगावंच लागेल. पण ध्यान साधना जर केली तर ते भाग नष्ट केले जातात, प्रारब्धाचे कर्मदोष नष्ट केले जातात. का तर भगवत नामामध्ये जेवढा पॉवर आहे, आणि तो पॉवर अनुभवायचा असेल तर क्षणभर ध्यान महत्वाचं आहे. चालेल, सगळ्यांनी एकदम तट बसायचं आहे. स्वामींची फोटो आहे इकडे, स्वामींचा फोटो असेल. एकदा स्वामी गरुड प्रणाली आपली, त्यांना नजरेत भरून घ्या. स्वामींच्या फोटोकडे अगदी डोळे लावून टक लावून तुम्ही पहा. त्यांना एकदा नजरेत भरून घ्या आणि सर्वांनी डोळे मिटा. आपल्याला मंत्र घ्यायचा आहे. आपले 3 मंत्र आहेत. श्री स्वामी समर्थ, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, असे 3 मंत्र आहेत. त्यातला माझा गुरुमंत्र श्री स्वामी समर्थ आहे. तर आपण जप करावा. डोळे उघडू नये कोणी पण. घट्ट ध्यान करावं. कडक बसावं. ताट मान पान ताट, पाठीचा कणा एकदम ताट असला पाहिजे. कुठल्याही प्रकारचे विचार करायचा नाही. इथं प्रभू बसलेले आहेत, ते तुम्हाला काहीतरी द्यायला आलेले आहेत. आता इथून घेऊनच जायचं, रिकाम्या हाती जायचंच नाही, अशा आशेने ध्यान करा. सांगितल्याशिवाय डोळे कोणी उघडायचे नाहीत. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. सर्वांनी डोळे उघडायचे, प्रभूंकडे पाहायचंय आणि आपले हात एकमेकांना घासून चेहऱ्याला स्पर्श करायचा आहे आणि परत एकदा स्वामींकडे पाहायचंय. बघा, ह्या सुरत शहरामध्ये आजचा हा मेळावा झाला. अपेक्षेपेक्षा संख्या जरी कमी असली तरी काही हरकत नाही. आपण प्रयत्न केला आणि ह्या प्रयत्नाला साथ परमेश्वराची असते. पुढच्या वेळेस आपण आलेले अनुभव इतरांना सांगा, त्याने प्रेरित होऊन अनेक लोक आपल्याशी जोडले जातील आणि हा आध्यात्मिक ज्ञानाचा वारसा आपण अनेक लोकांपर्यंत देऊया. कठीण काळ आहे, धर्म ज्ञानासाठी कोणी यायला तयार नाही. याच ठिकाणी जर एखादं फिल्म संस्कृतीचा जर कार्यक्रम असता तर हॉल खचाखच भरला असता. तर हे दुर्दैव, ही संस्कृती नाशालाकडे ओढण्याचं एक हे दिशा आहे आणि ती दिशा थांबवण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. साथ कमी मिळेल मान्य आहे, पण तुम्ही भाग्यवान आहात, इथून बरंच काही घेऊन जाणार आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद तुम्हा सर्वांना असेल. या सुरतमधून आमचे काही ॲडमिन आहेत, अश्विनी सोलंकर ताई, मिनलताई, अजून बरेच ॲडमिन सेवेकरी आहेत. यांनी ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं. खूप छान पद्धतीने त्यांनी हे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. थोडी आपली रथाचं चाक थोडं अडकलं काही हरकत नाही, पण आमचं लक्ष तुमच्या सर्वांवरती आहे. प्रयत्न सोडू नका आणि प्रयत्नार्थी परमेश्वर असतो. कदाचित आज महाराजांनी तुमची परीक्षा पाहिली असेल. पुढच्या वेळेस आपण योग्य वेळ येऊन हजारोंच्या समुदायाने या ठिकाणी एकत्रित येऊ आणि पुढच्या वेळेस जमल्यास आम्ही हिंदीमध्ये मार्गदर्शन करू, जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे विषय पोहोचले पाहिजेत. काळाची गरज आहे आणि धर्म संस्कृती टिकवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. स्वामींचा तुम्हा सर्वांवरती भरभरून आशीर्वाद आहे आणि या ॲडमिन परिवाराला तर खूप खूप आशीर्वाद आहे. त्यांच्या हृदयस्थ महाराज आहेत. कोणाच्या पाठीशी असतील, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण जे स्वामींचं कार्य करतात त्यांच्या हृदयस्थ भगवान श्री स्वामी समर्थ महाराज राहून कार्य करतात. असो, अधिक वेळ घेत नाही आणि उपस्थित भाविकांनी इथून महाप्रसाद घेऊनच जावं. चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चालेल.